नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका आप्पा मारतो गप्पा। रानात गेलो, रानातून गावात आलो। भाद्रपद चतुर्थीचा तिसरा दिवस दंडवताचा कार्यक्रम होता। मारुती मंदिरापासून तर गणपतीच्या मंदिरापर्यंत त्या ठिकाणी दंडवत सालाबाद प्रमाणे जातात। त्या दंडवतामध्ये मित्रमंडळी भेटले, सर्वांनी सांगितलं जरा दंडवत चालू करून घ्या। मग दंडवत चालू केली। त्यामध्ये लहान लहान मुलं होती आणि गणपती नवसाला पावतो म्हणून खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी लोटांगणही होतं। आणि मग रांग सगळ्यांनी धरून घेतली आणि दंडवत त्या ठिकाणी सुरू झाली। तर दंडवत सुरू झाल्यानंतर थोडा थोडा पाऊस अगोदर येऊन गेलेला होता आणि अचानक जोराचा पाऊस आला। पावसात भिजत काही लोकांनी छत्र्या त्या ठिकाणी धावपळ लोकांची झाली। काही छत्र्या खाली लपले, काही पावसातच होते, काही पावसात दंडवत त्या ठिकाणी लहान लहान मुलं त्या ठिकाणी घेत होते। नंतर पुढे आल्यानंतर वेशीजवळ आल्यावरती पाहुणे मंडळी भेटले। काही त्या पाहुणे मंडळींच्या बातचीत केली आणि राजेश्वर छत्रपतींचं त्या ठिकाणी दर्शन घेतलं। दर्शन घेऊन दंडवताच्या दिशेने पुढे गणपती मंदिरामध्ये दंडवत पोहोचली आणि गणपती मंदिराच्या जवळ जवळ येऊन दंडवत लोटांगण त्या ठिकाणी गणपती मंदिरामध्ये पोहोचलं। आणि पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी गणपती मंदिराला प्रदक्षिणा घालण्याचं काम खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी सर्व दंडवत घेणाऱ्या लोकांनी त्या ठिकाणी केलं। आणि दंडवत मंदिर त्या ठिकाणी अतिशय सुसज्ज पद्धतीनं सजवलेलं होतं। काही लोकांची पेढे वाटप त्या ठिकाणी चालू होती आणि काही लोक त्या ठिकाणी दंडवत घेत होती। आणि एक मित्र त्या ठिकाणी भेटला। त्या मित्राने मला विचारलं, मंदिराविषयी आणि गणपतीविषयी माहिती सांग। त्याला चांगल्या पद्धतीची माहिती खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी नारळ वाढवून त्या ठिकाणी नारळ आणि पेढे एकत्र करून सर्व भाविक भक्तांना, सर्व पाहुणे मंडळींना त्या ठिकाणी वाटण्यात आले। आणि पेढे वाटून झाल्यानंतर गणपतीच्या बाहेरच्या बाजूला येऊन सर्व फॅमिली सोबत एकत्रित फोटो त्या ठिकाणी काढले। आणि फोटो काढल्यानंतर लहान लहान मुलांच्या खेळण्याचे दुकानं त्या ठिकाणी लागलेली होती। लहान लहान मुलांनी अगदी आनंदात नाचून खेळून त्या ठिकाणी सर्व आनंद घेतला। धन्यवाद मित्रांनो, या ठिकाणी आपला ब्लॉग संपतोय। भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये।